सगळ्यांना शुभ सकाळ. कशा आहात? बरे आहात का? मी पण बरी आहे, मस्त आहे. आणि आली आहे कामावर. तर काल व्हिडिओ काढायला काही वेळ भेटला नाही बरं का. तर म्हटलं चला आता एक व्हिडिओ काढावा. आली आहे कामावर आणि म्हटलं चला एक 5 मिनिटाचा व्हिडिओ काढावा. तर चला बोलते तुमच्याशी आता. काय बोलावं, कोणत्या विषयावर बोलावं काही समजत नाही. तर बसते जरा मी 5 मिनिटात इथं बसले जरा मी 5 मिनिटं. चालत आले जरा, दम लागलाय जरा जरा म्हटलं जरा बसावं 2 मिनिटं. चष्मा काढू काय? चष्मा काढलं तर लय अंधार दिसतंय मला. डोळे तपासावं लागते ना अजून. चष्मा आहे तसं आहे बाबा. चष्म्याने मला दिसतंय व्यवस्थित, नाही तर मग अंधक दिसतंय. लवकरच मला डोळ्याचा प्रॉब्लेम झाला आहे, काय करावं. असे डोळे काही मोठे मोठे होते डोळे, आता असे बारीक बारीक झाले आणि अंधक असं वाटतं, काहीतरी असं डोळ्यासमोर आल्यासारखं असं वाटतं मला मग चष्मा नसले. चला आपला मसाल्याचं चांगल्यापैकी चालू आहे. घेऊन येते मसाला आज पण आणला आहे. कामात असं जसं पाहिजे तसं मी घेऊन येते. अजून बनवायचा आहे मसाला, कांदा लसूण मसाला बनवायचा आहे आता. मालवणी मसाला आहे, लाल तिखट आहे, हळद आहे. काल काही व्हिडिओ करायला मला वेळच नाही भेटला, काम होतं जरा. म्हणजे बाहेरचंच काम आपलंच. घरी गेले का घरचं काम, मग थोडा आराम केला, मग राहून गेलं तसंच. मग स्वयंपाक केला, मग काय रेसिपी काय टाकली नाही काय नाही. आता रेसिपी करायला तर गॅसचं लय अवघड आहे. गॅस खूप जास्त वेळ चालू नाही ठेवायचा, त्याच्यामुळे पटापट पटकन जेवण बनवून घेते. तर चला बघायचा व्हिडिओ. आणि मसाले कोणाला पाहिजे असेल तर घ्या. मालवणी मसाला आहे, लाल तिखट आहे, हळद आहे, धना पावडर आहे, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, सगळे मसाले आपल्याकडे ऑलरेडी आहेत. कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि त्याच्यासोबत आपण सांडगे, कुरड्या आणि पापड हे पण आपण ठेवणार आहोत. आता 2-4 व्हिडिओमध्ये सांगितलं असतं तुम्हाला, मी काय अजून आणलं नाही बरं का. पण सांगितले त्यांना करायला घरगुती पद्धतीने ते बनवून देणार आहेत आपल्याला. पण आपल्याला घ्यायला जावं लागतं त्या ठिकाणी, असं आहे. ते बनवून देतात, वाळून देतात मस्तपैकी घरगुती पद्धतीने. मग आपल्याला घ्यायला जावं लागेल ते आपला माल, असं आहे. तर बघू आता एक दिवस मला सुट्टी घ्यावं लागेल, मग तेव्हा ते आणावं लागणार आहे, असं आहे. कधी काही नाही, त्यांना फोन केलेला आहे. आम्हाला पाहिजे तेव्हा म्हणजे आम्ही सांगू, म्हणजे तसं सांगितलेलंच आहे. आम्हाला कुरड्या, पापड्या, सांडगे पाहिजेत म्हणून, पापड पाहिजे म्हणून कधी मला सांगा. कधी आम्ही मग 4-5 दिवस त्याला वाळायला लागतात, चांगलं कडक वाळायला पाहिजे उन्हामध्ये, तेव्हा ते व्यवस्थित राहतात. मग तर त्याच्यासोबत आपण ते पण ठेवणार आहोत. तर चला मसाल्याचं मस्तपैकी चाललं आहे आपलं, काही टेन्शन नाही बरं का. आणि काम पण आहे देवाच्या कृपेने व्यवस्थित, आपल्याला पोट चालणार एवढं, आपलं घर चालणं एवढं आहे आपल्याला. काही टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन असलं तरी घ्यायचं नाही, आणि घ्यायचं नाही म्हटलं तरी येतं आहे टेन्शन, म्हणजे असे. तर चला, टेन्शन घेऊन काय होतं आहे, आपलं जीवन आपण खचून जातो. टेन्शन घेऊन आपली तब्येत कमी होते. सारखं टेन्शनमध्ये असलं तर तब्येत मग सुधरत नाही, मग कमी होत चालते, मग आजारी पडतं आहे. हे सगळ्या गोष्टी ह्या असतात. आता पहिल्यापासून म्हणजे टेन्शन व्हायचे, पण कसं ते मी जरा मागच टाकून जरा पुढं चालायला चालते मी, असं काय करायचं. काय झालेली गोष्टी काय सोडून द्यायच्या, चालायचं पुढं, सोडून द्यायच्या, चालायचं पुढं, असं चालते सगळं. काय करायचं. आता जीवनात काही गोष्टी घडत असतात, काही टेन्शन येत असतात, काही संकट येत असतात, त्याच्यावर मात करून पुढं चालायचं असते. ते धरून बसलं तर मग जगणं मुश्किल होईल. जगणारच नाही माणूस, मग खचून मरून जाईल लवकरच. तर जीवन एकदाच आहे, जन्म आपला एकदाच आहे, जीवन एकदाच आहे. तर देवाने ठेवलं तर राहायचं, जगायचं, बस. बाकी काय अजून पुन्हा जन्म नाही आहे आपल्याला. खरा विचार केला तर काहीच नाही. किती साठवलं, किती संपत्ती, किती धनी दौलत आपण कमवली, तरी ती सगळी खालीच राहणार आहे. कोणी संग घेऊन जात नाही. फक्त काय, अंगाला कपडा आणि पोटाला भाकर आणि राहायला निवारा असला ना
ह्या 3 गोष्टी आपल्या गरजेच्या आहेत. पण एवढ्या असल्यानं आपल्याला बस झालं. आपल्याला काही सोबत घेऊन नाही जायचं. राहायला घर पाहिजे, फक्त अंगावरला कपडा आणि पोटाला भाकर, याच्यावर काहीच नाही. कितीही कमवा, कितीही काही करा, ते सगळं खाली ठेवून जायचं आहे. असं आहे, सोबत काहीच घेऊन जायचं नाही. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा नक्कीच. या विषयावर कसं वाटतं तुम्हाला सांगा कमेंटमध्ये मला. चला, बाय बाय.